श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. वसमतनगरहून श्री महाराज अर्धापूर वारंगा मार्गे श्री तुकामाईंच्या दर्शनास येहळेगावी आले. तुकामाईंच्या समाधीचे दर्शन घेऊन महाराजांनी त्यांना साष्टांग दंडवत घातला. श्री महाराज तुकामाईंच्या दर्शनाला आल्याचे कळताच गावातील बरीच मंडळी महाराजांच्या दर्शनासाठी आली. महाराजांचे दर्शन घेऊन त्यांना आपण काही बोलावे म्हणून आग्रह करू लागली. त्यावेळी श्री महाराज तुकामाईंचे चरित्र थोडक्यात सांगताना म्हणाले, मूर्तिमंत विरक्ती, शांती व आनंद म्हणजे तुकामाई. वरवर कठोर दिसणारे तुकामाई अत्यंत कोमल व मृदू अंतःकरणाचे होते. तुकामाईंचा अनुग्रह मिळण्यास फार कष्ट पडत असत. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतामध्ये असलेल्या ब्रह्मनिष्ठ पुरुषांमध्ये एक विलक्षण योगीराज म्हणून तुकामाईंची गणना होते. त्यांच्याकडे आलेले बरेच साधक त्यांनी दिलेल्या कष्टाने व अपमानाला कंटाळून निघून जात. परंतु हे सर्व साहून जे त्यांना चिकटले ते मात्र फार उच्च कोटीला गेले. साधकाची परीक्षा पाहताना तुकामाई कधी त्याला शिव्या देत, कधी मार देत, कधी पाणी भरायला लावीत, कधी उपाशी ठेवीत, तर कधी हाकलून देत. परंतु ज्या साधकाने या गोष्टी शांतपणे सोसल्या तर तो प्रसंग होताच तुकामाई त्याला आपल्या पोटाशी घेऊन मोठ्या प्रेमाने त्यांच्या अंगावरून हात फिरवीत. त्यावेळी तुकामाई म्हणायचे, अरे गाढवांनो, तुम्हाला मारपीट करण्याची मला हौस आहे का? पण तुम्हाला इतका अपमान आणि इतकी थोडी निंदा जिरवता आली नाही तर सबंध जगाची निंदा, छळ, अपमान तुम्ही कसे पचवणार? जगाचे आघात शांतपणे गिळून पुन्हा आपली निष्ठा जशीच्या तशी कायम ठेवणे यालाच परमार्थ म्हणतात. परमार्थ हा अंतरंगाचा असल्यामुळे त्याचे अवडंबर माजवलेले त्यांना मुळीच आवडत नसे. परमार्थाच्या खऱ्या जिज्ञासेने जो त्यांच्याकडे आला तो हमखास तृप्त होऊनच परत गेला. श्री ब्रह्मचैतन्य महाराज सद्गुरूंच्या शोधात फिरत असताना त्यांना श्री समर्थ परंपरेतील श्री रामकृष्णांची भेट झाली व त्यांच्या आज्ञेने महाराज तुकामाईंकडे येण्यास निघाले. श्री ब्रह्मचैतन्य महाराज येहळेगावात येण्याच्या 3 दिवस आधी तुकामाई सारखे, अरे चोर येणार आणि सगळं लुटून नेणार, सांभाळा रे सांभाळा, असे ओरडत होते. श्री महाराजांनी तिथे येऊन गावातील लोकांजवळ तुकामाईंची चौकशी केली तेव्हा तुकामाईंच्या बाह्यरूपाचे वर्णन करून लोक म्हणाले, अरे ते बाहेरून वेड्याप्रमाणे वाटतात व तुसडेपणाने वागून शिव्याही देतात, परंतु भय व दुःख माहीत नसणारे तुकामाई म्हणजे केवळ आनंदमूर्ती आहेत, हे लक्षात ठेव बरं बाळ. तुकामाईंचे हे वर्णन ऐकून महाराजांचे डोळे प्रेमाने पाणावले. तुकामाईंचा शोध घेत शेवटी ते त्यांच्या घराच्या भिंतीजवळ आले. एक 14-15 वर्षांचा मुलगा तुम्हाला सकाळपासून सारखा शोधतो आहे हे कळल्याबरोबर तुकामाई, कुठे आहे तो, असे म्हणून घराबाहेर आले व आपल्या महाराजांना समोर हात जोडून उभे असलेले पाहून तुझा खून करतो असे म्हणून त्याच्यावर उसाचे दांडके उगारले. परंतु जीवदशा नष्ट झालेले महाराज, मी पण माझा जीव देतो असे म्हणून श्री महाराजांच्या चरणावर दंडवत पडले. श्री महाराजांची निर्भयता, विरक्ती व प्रेम पाहून तुकामाईंना आनंदाचे भरते आले. त्यांनी महाराजांना उचलून पोटाशी धरले व घरी नेले. पुढे महाराजांनी तुकामाईंची 9 महिने सेवा केली. या सेवा काळात महाराज अगदी सावलीप्रमाणे तुकामाईंच्या सोबत राहत. सेवा करताना स्वप्नांमध्ये सुद्धा तुकामाई वाचून अन्य चिंतन महाराजांनी कधी केलं नाही. श्री महाराजांची सेवा पाहून तुकामाई लोकांजवळ त्याची कधी स्तुती करीत तर कधी सर्वांसमोर यथेच्छ निंदा करीत. कधी त्यांना खूप मार देत तर कधी पोटाशी धरून पाठीवरून हात फिरवीत. एक वेळ तुकामाई शेतात एका वडाच्या झाडाखाली बसले असता महाराजांना वडाची पाने तोडण्यास सांगितली. त्याप्रमाणे महाराजांनी पाने तोडली. त्यातून दूध गळत असलेले पाहून तुकामाई म्हणाले, अरे पाने तोडल्याने झाडांना त्रास होतो, तेव्हा तू ही तोडलेली पाने परत जिथल्या तिथे लावून टाक. श्री महाराजांनी कुठलाही विकल्प मनात न आणता एक पान तोडलेल्या ठिकाणी लावण्याचा क्रम सुरू केला आणि सर्व पाने झाडाला लावून तुकामाईंसमोर हात जोडून उभे राहिले. तेव्हा तुकामाई म्हणाले, शाब्बास, याला म्हणतात आज्ञापालन.
एक वेळ तुकामाईंनी महाराजांना डोहात उडी मारण्यास सांगितली. त्याप्रमाणे महाराजांनी उडी मारली, परंतु वर येण्याची आज्ञा नसल्यामुळे ते तसेच तळाशी बसून राहिले. तिकडे तुकामाईंनी आपण होऊन आरडाओरडा केला व माझा बाळ बुडाला म्हणून मोठ्याने शोक करू लागले. लोकांनी त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. डोहात गळ टाकून पाहिला, परंतु महाराजांचा पत्ता लागेना. हा सर्व प्रकार 2-3 तास चालला. शेवटी तुकामाई जोरात ओरडून म्हणाले, बाळ, आता तू बाहेर आला नाहीस तर मी डोहात उडी टाकून जीव देतो. तुकामाईंची आज्ञा होताच महाराज पाण्यातून उसळी मारून बाहेर आले. तुकामाईंनी त्याला आपल्या पोटाशी धरले. असो, साधक हो, सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना श्री तुकामाईंनी दिलेला अनुग्रह आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.